एखाद्या तटस्थ व्यक्तीने सावरकरांवरती इतके परिश्रम घेऊन करून चरित्र लिहिणं हे मला वाटतं बहुतेक मला वाटतं VC जोशींच्या नंतर 30 वर्षांनी घडलेली ही पहिली गोष्ट आहे. म्हणजे मी असं म्हणेन की सावरकरांचं जे आयुष्य होतं त्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्याची मूलभूत तत्व काय होती, फंडामेंटल थिंग्स काय होत्या त्यांच्या, त्याचं म्हणता येईल विज्ञाननिष्ठा, उपयुक्ततावाद, मानवतावाद, लोकशाही आणि स्वातंत्र्य. सावरकरांचं वेगळेपण हे असं आहे की हा कवी मनाचा माणूस त्याच वेळी पक्का व्यवहारवादी होता. सावरकर मगाशी म्हणालो की सावरकर मोठे मानवतावादी होते, तर पण लगेच काही काहींचं असं म्हणणं की अरे मग ते हिंदुत्ववादी होते, मग तुम्ही तर मानवतावादी कसं म्हणता. तर पुस्तक आहे हे प्रतिक्रियात्मक आक्षेपाला उत्तर येणार असं पुस्तक. सावरकरांचं हिंदुत्व कोणालाही कळलेलं नाहीये, सावरकर वाद्यांना सुद्धाही कळलेलं नाहीये. त्यांच्या दृष्टीने हिंदुत्व हा एक वेगळाच मुद्दा असतो. विरोधकांचा तर विचारायलाच नको. असेली शिवडी, हिंदुत्व आणि गांधींचा विरोध ह्याच्या पलीकडे सावरकर वाद्यांनाही सावरकर सौंदर्य नाहीत. विरोधकांना समजून घ्यायचेच नाहीये, तर त्यामुळे त्यांचं आपण न बोललेलंच बरं. नमस्कार, मी वृषाली घाटपांडे. विचारचक्राच्या वृषाली अँड बुक्स या नवीन भागात, नवीन मालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. विचारचक्राच्या माध्यमातून वैचारिक देवाणघेवाण आपण करतोच आहोत, पण ही नवीन मालिका आपण सुरू करतो ज्यात पुस्तकं, वाचन आणि मान्यवर लेखकांशी आपण संवाद साधणार आहोत. या माध्यमातून नव्यानं प्रकाशित होणारं उत्तम आणि दर्जेदार मराठी साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न आहे. आजच्या या भागात आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध लेखक अक्षय जोग सर. विक्रम संपत यांच्या गाजलेल्या सावरकरांच्या इंग्रजी चरित्राचा सरांनी मराठीत अनुवाद केलेला आहे. त्याचबरोबर सरांचं स्वतःचं स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आनंदाची बाब म्हणजे एका वर्षात या पुस्तकाच्या 7 आवृत्ती प्रकाशित झालेल्या आहेत. त्याबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि गुजराती त्याचा अनुवाद झाला. त्यामुळे सरांचं यासाठी विशेष अभिनंदन आणि विचारचक्रमध्ये मनपूर्वक स्वागत. मी सरांचा थोडक्यात परिचय करून देते. सर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतात. स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रवाद, भारतीय स्वातंत्र्य लढा हे सरांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. त्याचबरोबर पुणे, मुंबई, इंदोर, जबलपूर, नागपूर, बेळगाव, अंदमान, नाशिक, जळगाव, दिल्ली, जयपूर अशा अनेक ठिकाणी सरांची हिंदी, इंग्रजी व्याख्यानं झालेली आहेत. त्याचबरोबर मुंबई तरुण भारत, साप्ताहिक विवेक, एकता, ऑर्गनायझर यामध्ये सरांचं नियमित लेखन चालू असतं. आणि सध्या वीर सावरकर द सोशल रिव्होल्युशनरी या इंग्रजी पुस्तकांचं सरांचं लेखन चालू आहे. मला खात्री आहे की पुढच्या गप्पांमध्ये सावरकरांविषयीचे अनेक पैलू आता उलगडत जातील. तर आपण लगेचच सुरुवात करूयात. सर, पुस्तकं आणि लेखन या विषयावर मी पुढे येणारच आहे, पण सुरुवातीला मला जाणून घ्यायला आवडेल की स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर येतो. काहींनी लहानपणी सावरकरांविषयी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, किंवा काहींनी तरुणपणात सावरकरांचं लिखाण वाचलेलं असतं. सावरकरांचं काव्य अनेकांना आवडतं. तुमच्या आयुष्यात सावरकर हा विषय कधी आला? आपल्याला सावरकरांविषयी इंटरेस्ट वाटतोय किंवा आपण याचा आणखी अभ्यास करायला हवा हे तुम्हाला कधी जाणवलं? तसं घरामध्ये पहिल्यापासून संघाचं वातावरण असल्यामुळे आणि माझे काका हे स्वतः सावरकरांच्या खूप जवळ असल्यामुळे लहानपणापासूनच ते संघ, सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हेडगेवार आणि एक प्रकारचं देशभक्तीचं वातावरण घरामध्ये होतं. त्यामध्ये घरी ते बाळकडू मिळालं होतं. पण प्रत्येक फक्त आपल्याला जसं एक प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाजीराव पेशवे यांच्याला असं एक आपल्याला आत्मीयता वाटते. तसंच मला ह्या व्यक्तीवर पहिल्यापासून आत्मीयता वाटायची, अजूनही वाटते. पण प्रत्यक्ष अभ्यास करावा असं काही मला लहानपणी मनामध्ये काही विशेष काही तेव्हा वाटलं नाही. कारण तेव्हा वाचनाची काही फार आवड नव्हती मला. हे मूळ कारण आहे. वाचनाचा तिटकारा होता मला. पण नंतर 12वीच्या नंतर खूप मोठी सुट्टी जी असते आपल्याला त्याच्यामध्ये काय माहिती नाही, पण काही कारण सांगता येणार नाही विषय असतात. पण तेव्हा मला असं वाटलं की वाचन सुरू करावं, एखादं पुस्तक वाचून बघावं. म्हणून मग घरच्यांच्या आग्रहामुळे मी माझी जन्मठेप हे पहिले पुस्तक सावरकरांचं वाचायला सुरुवात केली. आणि त्यांनी मग मी इतका भारावून गेलो की मग मला सावरकर वाचन याचा खूप वेळ लागला. मग नंतर छत्रपती शिवाजी महाराज, पेशव्यांचा इतिहास, सावरकर, आंबेडकर, संघ, हेडगेवार, सगळे क्रांतिकारकांचा इतिहास हा पूर्ण वाचत गेलो.
आणि लेखन तसं म्हणाल प्रत्यक्ष तर एक 3-4 वर्षापूर्वी सुरू झालं. मुंबई तरुण भारतमध्ये मला संपादक आणि माझे मित्र किरण शेलार यांनी संधी दिली की तू सुरुवात कर लिहायला. आणि मग माझी तिथे मी पहिल्या इलेक्ट्रीला लेख मालिका सुरू केली, मग साप्ताहिक विवेक मध्ये लिहायला सुरू झालं आणि अशा प्रकारे माझा लेखन प्रवास सुरू झाला. नंतर एक असं वाटलं की नाही, आपण आपलं लिखाण लोकांना आवडतंय, प्रतिक्रिया येत होत्या लोकांच्या. मग हळूहळू भाषणं पण सुरू झाली ती माझी साईड बाय साईड. मग लोकांना वाटलं, असं मला वाटलं की काहीतरी प्रत्यक्ष लिखाणामध्ये ते पुस्तक रूपाने ते उतरवावं, नुसतं फक्त एक लेखसंग्रह लेखापुरतं मराठीत न राहता. मग त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये सावरकर या विषयावर किंवा कुठले एक माझा जो लेखन प्रवास म्हटलं की लेखनाचं माझं प्रेरणास्थान की कसं लिहायचं असं म्हणायचं. म्हणजे लिहिण्यासाठीची तंत्र जे असतं, एक लेखांचे एक विविध प्रकार असतात. ललित लेखन असतं, कथा कादंबरीचं असतं, एक हौशी लेखन असतं आणि एक संशोधनात्मक लेखन असतं. इतिहासाचा मी अभ्यास करत असल्यामुळे मुळात त्याला एकतर कादंबरी लिहू शकतो, ललित लिहू शकतो किंवा संशोधनात्मक लिहू शकतो. तर मग संशोधनात्मक लिहिण्यासाठी मला माझे सगळं म्हणजे गुरु प्रेरणास्थान सगळं म्हणता येईल तर ते डॉक्टर श्रीरंग गोडबोले मोठे डायबेटॉलॉजिस्ट आहेत आणि स्वतः मोठे सावरकरांचे संघाचे अभ्यासक आहेत. त्यांच्याकडनं त्यांची पुस्तकं वाचून त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन त्यांचं मार्गदर्शनाखाली मी माझा संशोधनाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू केला आणि गेले मी जवळजवळ 10 वर्ष सावरकरांवर संशोधन केलं, विविध कागदपत्रांचा अभ्यास केला त्यांच्या. म्हणजे फक्त पुस्तकं वाचन असं नाहीये, संशोधन म्हटलं की ते तुम्हाला प्रत्यक्ष अभिलेखागारामधली कागदपत्र वाचावी लागतात. तर तसा अभ्यास करून नंतर मग 3 वर्षापूर्वी म्हणजे 2016 साली मी ठरवलं की एक पुस्तक लिहूया. पण करत सावरकर विषय म्हटला की बरेचसे अडथळे येतात. तसं करत करत त्याला 3 वर्षांनी ते माझं पुस्तक पूर्ण झालं. मागच्या वर्षी 28 पर्यंत प्रकाशन केलं. तर असं म्हणता येईल की घरामध्ये काकांकडनं आलेला मला सावरकरांचा वारसा आणि माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे प्रिन्सिपल होते आणि त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. ते लिहायचे नाही पण वाचनाची खूप आवड होती. त्यांच्याकडनं आलेला माझ्या वाचनाचा वारसा म्हणजे माझे आजोबा आणि आई वडील ह्यांच्याकडून तो जी मला प्रेरणा मिळाली, वारसा मिळालेला आहे, त्यांच्यामुळे मला ते सावरकर माझ्यामध्ये झिरपले आणि मग मी नंतर त्यात माझे थोडेसे काही एफर्ट्स टाकून त्यांच्यावर त्या अभ्यासाला सुरुवात केली. अच्छा. अनायासात आपण या लेखन प्रवासाकडे आलो आहोतच. तर विक्रम संपत यांच्या पुस्तकाचा आपण मराठी अनुवाद केलेला आहे. तर हा सगळा अनुवादाचा प्रवास कसा होता आणि म्हणजे आपण हा अनुवाद करावा असं केव्हा वाटलं किंवा ही निवड कशी झाली आणि एकंदर हा कालावधी किती होता किंवा काही खास परिश्रम घ्यावे लागले का हा अनुवाद करण्यासाठी? तसं मला असा अनुवाद करायचा असं वाटलं नाही, कारण असं काही मी काही प्रोफेशनल अनुवादक काही भाषांतरकार नाहीये. इंग्लिश पुस्तकं वाचतो, मराठी वाचतो, लेखन करताना काही मराठी स्वतः भाषांतर केलेलं आहे स्वतःच, पण ते काही परिच्छेदापुरतं मर्यादित असतं. इतका मोठा आधी काही 2-3 लेखही मी काही भाषांतरित केलेले आहेत काही मासिकांसाठी, पण अनुवाद करावा असा काही मनामध्ये नव्हता, कारण ते एक वेगळं टास्क असतं, वेगळं ते तंत्र असतं. पण एके दिवशी माझे एक मित्र आहेत, त्यांच्या संदर्भातून मला कृष्णा पब्लिकेशनना फोन आला की आम्ही तुमची पुस्तकं आणि तुमचे लेख वाचलेले आहेत आणि सावरकरांचं एक चरित्र विक्रम संपतचे आम्हाला हक्क मिळालेले आहेत, तर तुम्ही त्याचा अनुवाद कराल का? मग त्यांना म्हटलं, हो पण तुम्हीच थँक्यू, पण मला काय माहिती नाहीये. त्याला नाही, आम्हाला तुम्हाला काही तंत्र वगैरे यायची करता गरज नाहीये, तुम्ही भावानुवाद केला तरी चालेल, त्यातला मूळ गाभा न हलवता भावानुवाद चालेल आम्हाला. पण तुम्ही अभ्यासक असल्यामुळे सावरकरांचे जो त्यांचं त्यांना म्हणायचं आहे, त्यांची जी वाक्य असतात, त्याचा फ्लेवर जो असतो त्यांच्या सावरकरांच्या भाषा शैलीचा फ्लेवर मराठीमध्ये, तो तुम्हीच आणू शकाल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे तुम्हीच तो अनुवाद करावा. आणि अशा प्रकारे मग ते पुढे सगळ्या गोष्टी सरकल्या आणि जवळजवळ 1 वर्ष लागलं मला, कारण मागे माझा नोकरी, माझं स्वतःचं वाचन, लेखन आणि भाषण सांभाळून हे करणं, ह्याच्यामुळे मला दर वर्ष लागलं आणि खूप म्हणजे परिश्रमाचं काम होतं. म्हणजे फक्त वर्ड टू वर्ड भाषांतर होता कामा नाहीये, बरं भावानुवाद करताना सुद्धा तो त्याचा मूळ भाव हरपता कामा नाहीये. बरं, हे संपतांचं पुस्तक सुद्धा काही कादंबरी किंवा दलित नाहीये, हे संशोधनात्मक पुस्तक आहे. मग त्याकरता जिथे जिथे सावरकरांचे पॅरेग्राफ उतारे येतात त्यांच्या पुस्तकातले, सावरकरांची बहुतांश पुस्तकं सगळी मराठीमध्येच आहेत, 1-2 पुस्तकं सोडली तर, मग ते मूळ पुस्तकात जायचं, त्याचा पान नंबर बघायचं,
मग ते इंग्रजीची ताडून बघायचा, अरे हा असं पॅराग्राफ आहे का, मग तिथून तो मूळ सावरकरांचा परिचयच कॉपी पेस्ट करायचा. बरं, मग फक्त सावरकरांचं वाङ्मय ते माझ्याकडे आहेच, त्यांच्या इतर व्यक्तींच्या आठवणी आहेत, त्यांची काही पुस्तकं माझ्याकडे ऑलरेडी होती, मग त्याच्यात सुद्धा मी प्रेफर केलं. म्हणजे जिथे जिथे उतारे आलेले होते संदर्भाचे, तिथे तिथे त्या मूळ मराठी पुस्तकात जाऊन त्या मूळ मराठी वाक्यच मी सगळीकडे उचललेली आहेत. आणि जिथे मूळ इंग्रजी वाक्य आहेत त्याचा मग आता मी भावानुवाद केला, की जिथे लेखकाचं काही म्हणणं आहे, स्वतः विक्रम संपत यांचा काही कमेंट्स असतील, त्याचा मात्र मला भावानुवाद करावा लागला. त्याला काही फार वेळ लागला नाही, कारण विक्रम संपत यांची भाषा खूप सोपी आहे, त्यांची ओघवती वाणी आहे त्यांची खूप, त्यामुळे त्याला मला काही फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. मूळ कष्ट लागले ते मला संदर्भ बघणं, सावरकरांच्या चरित्रात जाऊन तो परिचय बघणं, ही भाषा कशी उतरवणं, त्याच्यासाठी फार वेळ जातो या गोष्टी करण्यामध्ये. कारण लहान लहान परिच्छेद असतात, शोधावे लागतात ते आपल्याला सगळे पावतात ते, कारण समग्र वाङ्मय 10 खंडांचं आहे, त्यातून तुम्हाला निवडून काढावं लागतं कुठे काय आहे ते. तरी छान असा आधी थोडंसं मला असं वाटलं की अरे आपण हे पेलू शकू की नाही वगैरे असं वाटत होतं थोडीशी, पण पहिला चॅप्टर त्यांना मी भाषांतरित करून पाठवल्यावर त्यांच्याकडनं खुश झाले एकदम. मला जरा थोडा कॉन्फिडन्स आला की नाही आपण हे करू शकतो. आणि मग नंतर छान थोडासा एक्झॉस्टिव्ह प्रवास होता, पण आनंददायी होता. असं कुठे काही निराशा वगैरे झाली नाही. कंटाळा मात्र आलाच ऑफकोर्स, कारण 600 पानांचं चरित्र करताना तुम्हाला कंटाळा येणं साहजिकच आहे. आणि मी काही म्हणलं की प्रोफेशनल भाषांतरकार नाहीये, त्यामुळे कंटाळा हा आलाच. मी उगीच माझा बडेजाव सांगणार नाही, पण कधी असं निराश नाही झालो. मजा आली, म्हणजे मजा करत केलं मी सगळं. अच्छा अच्छा, त्यासाठीच मी विचारलं, कारण या लेखकाने हे पुस्तक लिहिलंय आणि त्याचा तितका चांगला अनुवाद केला गेला, या सगळ्या वरवरच्या गोष्टी असतात, पण त्या मागे ती मोठी साधन असते, त्याचसाठी मी हा प्रश्न विचारलेला. आपण थोडं आता खोलात पुस्तकाकडे येऊया, की याआधी सावरकरांवर बऱ्याच नामवंत लेखकांनी बरंच लिखाण केलेलं आहे. मग विश्री जोशी असतील किंवा धनंजय कीर असतील किंवा वि स वाई, बरीच नाव आहेत. तर या पुस्तकांच्या तुलनेत हे पुस्तक वेगळं कसं ठरतं? वेगळं म्हणणं म्हणजे त्याचं कारण असं की धनंजय कीर म्हणा किंवा वि स वाळींचं पुस्तक तर पूर्णतः ललित आहे, त्यामुळे त्यात संशोधनाचे तसे फार काही कष्ट नाहीयेत. त्यांनी आधीची अवेलेबल साधनं पुस्तकं होती, त्याच्यात त्यांनी अभ्यास करून स्वतःच्या भाषेमध्ये त्यांनी ललित चरित्रात्मक त्यांची भाषा अशी आहे त्यात ते लिहिलेलं आहे. धनंजय कीरांचं मोठं काम असं की ते पहिले त्यांचे चरित्रकार आहेत. पहिले चरित्रकार त्यांचे शील करंदीकर होते, पण त्याचे चरित्र ते अर्धवट होतं, कारण जेव्हा ते पुस्तक प्रकाशित झालं तो काळच मुळात 1946-45 चा होता. आणि नंतर ते लवकर सावरकरांच्या आधी करंदीकर गेल्यामुळे मग ते चरित्र पूर्ण होऊ शकलं नाही. नंतर कीरांनी मात्र सावरकरांच्या मृत्यूनंतर स्वतःचे चरित्र पूर्ण केलं आणि स्वतः सावरकरांशी संवाद साधून ते चरित्र लिहिलेलं आहे. पहिली त्याची आवृत्ती आली होती 1950 ला. प्रत्यक्ष कीर हयात होते, सॉरी सावरकर हयात होते, त्यामुळे नंतर मग ते पूर्ण केलं. विश्री जोशींचं मी सांगेन महत्व असं, पण धनंजय कीरांनी काय केलं की त्यांनी पुस्तकं जी आहेत, विविध दुर्मिळ पुस्तकं, खंड, ह्याच्यातनं त्यांनी बहुतांश आपला डेटा गोळा करून ते त्यांनी लिहिलेलं आहे. अत्यंत उत्कृष्ट चरित्र आहे. पण एक ऍक्च्युअल अभिलेखागारामध्ये जाऊन काम करणं जे असतं ते पहिलं काम विश्री जोशींनी केलं. त्यांनी ते 3 खंड लिहिलेले आहेत, क्रांती कल्लोळ, झुंज सावरकरांची आणि अखेर उजाडलं पण देश रक्तबंब, असे 3 खंड आहेत. विश्री जोशींनी खूप मोठं काम केलं, पण त्यांना काही मर्यादा होत्या, कारण असं म्हणू की त्याला पैसा, त्यांचंच एक मूळतः काम जे होतं ते भारतीय अभिलेखागार म्हणजे मुंबई, दिल्ली, कलकत्ता वगैरे यायच्यातलं. विक्रम संपत यांचं वेगळेपण असं आहे की ते, आणि मुख्यतः मोठा फरक असा आहे की ह्या तिघांची चरित्र, एक धनंजय कीर वगळले तर मराठी मधली आहेत. धनंजय कीर चरित्र हे इंग्लिश मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे मूळ, पण त्यात असं म्हटलं की त्यामध्ये काही आर्काइव्हल काही डॉक्युमेंट्स नाहीये. आर्काइव्ह ज्याच्यामध्ये आहेत विश्रींची त्यांना मर्यादा होती. विक्रम संपतांचा फरक असा की त्यांचे चरित्र इंग्रजीमध्ये आहे, विस्तृत चरित्र आहे, इतकं मोठं आहे, आणि प्लस त्यांनी लंडनमध्ये जाऊन, फ्रान्समध्ये जाऊन, जर्मनीमध्ये जाऊन, म्हणजे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची जी कागदपत्र त्या सावरकर संबंधित जी कागदपत्र ज्या देशामध्ये ज्या आर्काइव्ह मध्ये अवेलेबल आहेत तिथे सगळीकडे जाऊन त्यांनी त्याचं 3 वर्ष संशोधन करून त्यांनी हे चरित्र साकार केलेलं आहे. आणि हे चरित्र जे आहे हे हा पूर्वार्ध आहे त्याचा, म्हणजे सावरकर जन्मापासून ते त्यांच्या रत्नागिरीतून म्हणजे ते जेव्हा गेले, म्हणजे त्यांची कारागृहातून मुक्तता इथपर्यंत चरित्र आहे. पुढचा भाग जो उत्तरार्ध आहे तिथपासून त्यांच्या मृत्यूपर्यंत तो पुढच्या वर्षी 2021 मध्ये जुलैमध्ये येईल. तर त्यामुळे आर्काइव्हल्स मध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करून स्वतःचा पैसा घालून, त्याला फेलोशिप मिळालेली होती नेहरू मेमोरियलची, पण तरी काही ती या सगळ्या गोष्टी पुरेशी नसते. तर
हे सगळे पदरचे पैसे खर्च करून हे त्यांनी सगळं मोठं ढिगारा उपसून काम केलेलं आहे. तर हे त्याचं वेगळेपण आहे की प्रथमतः भारताबाहेरच्या कागदपत्रांचा उपयोग करून सावरकरांचं दिलं गेलेलं रिसर्च मेथॉडॉलॉजी फॉलो करून दिलं गेलेलं इंग्रजीमधलं चरित्र, आणि म्हणूनच त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळाला. कारण विक्रम संपत यांचं चरित्रकार म्हणून त्यांचा खूप मोठा, जसं धनंजय कीर हे खूप मोठे चरित्रकार म्हणून नावाजलेले आहेत, तसे विक्रम संपत सुद्धा खूप मोठे चरित्रकार म्हणून नावाजलेले आहेत. त्यांची गोहारजान आणि विविध याच्यावर त्यांची चरित्र प्रसिद्ध आहेत. आणि दिल्लीमध्ये किंवा एक त्या साहित्यिक वर्तुळामध्ये त्यांचं पहिल्यापासून खूप नाव चांगलं आहे. तर अशा एका व्यक्तीने ते चरित्र लिहिणं ह्याला काहीतरी मोठं वेगळेपण आहे. एखाद्या सावरकरवाद्याने चरित्र लिहिणं ही एक खूप वेगळी गोष्ट आहे, साहजिकच असतं. तर मी सावरकरवादी आहे, मी अभ्यास करतोय, मी लिहिलं, तर त्यात ते वेगळं पण नाहीये. पण एक ज्यांच्याकडे लहानपणापासून सावरकर नाव फारसं कधी ऐकलेलं नाहीये, कारण तो विक्रम संपत हे मूळ आहेत बंगलोरमध्ये राहणारे आहेत, त्याला कन्नडी भाषा येते, पण मूळतः आहे ते तेलुगू, वडील तेलुगू असल्यामुळे त्यांची आई मराठी आहे. तेव्हा घरामध्ये त्यांच्याकडे मराठी वारसा आणि थोडंफार ते सावरकर नाव आईकडनं ऐकलेलं होतं त्यांना, आणि त्यामुळे मराठी वाचता येतं. हा त्यांचा एक बेनिफिट असा आहे की आई मराठी असल्यामुळे त्यांना मराठी वाचता, मराठी त्यांना समजतं, तर त्यांना तेवढं बोलता येत नाही फ्लुएंटली एवढंच आहे. तर हे त्याचं वेगळेपण आहे की एखाद्या तटस्थ व्यक्तीने सावरकरांवरती इतके परिश्रम घेऊन करून चरित्र लिहिणं, हे मला वाटतं बहुतेक मला वाटतं VC जोशींच्या नंतर 30 वर्षांनी घडलेली ही पहिली गोष्ट आहे. हे त्याचं वेगळेपण आहे. बरोबर. हे लेखन करताना सावरकरांचे वेगवेगळे पैलू उलगडत गेले असतील किंवा वेगवेगळ्या पैलूंचं तुम्हाला दर्शन झालं असेल. सर्वसामान्यपणे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं की मार्सेलिस्ट चिवडी किंवा हिंदुत्व किंवा अंदमान या सगळ्या गोष्टी समोर येतात. पण या पलीकडे सावरकरांचा काही वेगळा पैलू आहे का की जो आम्हाला सांगायला आवडेल आणि जो तुम्हाला लेखन करताना जाणवला? हा, म्हणजे प्रत्यक्ष त्या संपत यांचा अनुवाद करताना मला असा काही पैलू वेगळा जाणवला नाही, कारण त्यांचे पैलू मला ऑलरेडी तसे माहिती होते. फक्त काही कुठल्या संदर्भात फक्त नवीन काही पुरावा समोर येतो गोष्टीला, इतकंच ते संशोधनात्मक गोष्टीचं वेगळेपण असतं. पण पैलू असं म्हणाल तर जो मी अभ्यास करतोय गेले 10 वर्ष विविध कागदपत्रातनं त्याच्यातनं, तो असं मला जाणवला त्यांचं समाज क्रांतिकारक पैलू त्यांचा जो आहे तो सावरकर वाद्यांनी तर पुढे आणलाच नाहीये, पण विरोधकांनी सुद्धा तो कधी हायलाइट केला नाहीये. इथं कारण असं आहे की त्या संदर्भातली जी कागदपत्र उपलब्ध किंवा त्याची पुस्तकं, लेख आहेत, सगळे मराठीमध्ये आहेत. त्यामुळे अमराठी लोकांना ते अवेलेबल नाहीयेत वाचायला. आणि दुसरी गोष्ट अशी की मराठी लोक जी आहेत त्याच्यामध्ये, आणि जे सावरकरवादी आहेत त्या लोकांनी त्यांचा हा पैलू कधीच हायलाइट केला नाही. पण आपल्या सुदैवानी शेषराव मोरे यांनी 2 खंड मोठ्या 2 पुस्तकांमध्ये तो पैलू आपल्या समोर आणला आणि त्यांनी तो मांडला. तर हा जो त्यांचा पैलू आहे, विज्ञाननिष्ठ सावरकर, मानवतावादी सावरकर, आणि म्हणजे मी असं म्हणेन की सावरकरांचं जे आयुष्य होतं त्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्याची मूलभूत तत्व काय होती, फंडामेंटल थिंग्स काय होत्या त्यांच्या, त्याचं म्हणता येईल विज्ञाननिष्ठा, उपयुक्ततावाद, मानवतावाद, लोकशाही आणि स्वातंत्र्य ही त्यांची मूलभूत तत्वे. त्यांची कुठलंही विचारसरणी, कुठलंही कार्य, कृत्य, बोलणं, वाक्य, काही लेखन, सगळं या 5 गोष्टींवरच त्यांचं पूर्णपणे अवलंबून होतं. तर हा त्यांचा पैलू मला असं वाटतं की नजरेसमोर आला आणि मी सतत तो त्यांचा हाच पैलू हायलाइट करत असतो. त्यामुळे तुम्ही लेखन वगैरे वाचाल तुम्ही, तर मी शक्यतो फार कमी सावरकरांच्या मार्सेलिस्ट चिवडी, क्रांतिकारक पैलूच्यावर फार कमी लिहिलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये खूप काम झालेलं आहे आणि लोकांना माहिती येतो. आणि तसं स्वतंत्र भारतामध्ये त्यांच्या त्या पैलूचा आता काहीच उपयोग नाही आपल्याला. आता आपल्याला देश स्वतंत्र झालेला आहे, त्यामुळे त्यांचं ते क्रांतिकारक पर्व हा देशासाठी स्वतः सावरकरांनी सांगितलेलं आहे त्यांच्या 1952च्या भाषणामध्ये की तुम्हाला माझ्या ह्या क्रांतिकारक पैलूचा काही उपयोग नाही या देशामध्ये आता, तर आता आपण जे आपलं स्वप्न साकार केलेलं आहे तर तुमची क्रांतिकारक प्रवृत्ती तुम्ही पूर्णपणे विसर्जित करून टाका. आणि म्हणून सावरकरांनी त्यांची अभिनव भारत संस्था जी होती तिथं त्यांनी विसर्जन केलं होतं 1952 साली. आणि सध्यामध्ये त्यांचा पैलू कुठला उपयुक्त आहे, तर तो मला वाटतं की त्यांचा हा जो समाज क्रांतिकारक पैलू आहे की अजूनही आपल्या देशामध्ये, ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये, सगळीकडेच जी अस्पृश्यता आहे, अंधश्रद्धा आहे, किंवा ज्या स्वातंत्र्यावरती घाला करणं, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला करणं, हा जो प्रकार घडतो, त्यासाठी अजूनही सावरकरांचे विचार, त्यांचं कार्य आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतं.
संपत यांनी पुस्तकामध्ये सावरकरांना रेफर करताना बंडल ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन्स म्हणजे सावरकर हे वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे विचार वाटतात, जाणवतात असं म्हटलंय. तर हे थोडं आम्हाला विस्तृत सांगाल का? हा, म्हणजे विक्रम संपत यांच्याशी माझी वैयक्तिक ओळख आहे. त्यांच्याशी मी बरेच वेळा माझं बोलणं वगैरे होतं. त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा नाहीये की ते परस्पर विरोधी त्यांची मतं होती किंवा त्यांच्या हा. भूमिका परस्पर विरोधी होत्या, असं त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे की परस्पर विरोधी मतं आणि आपल्या मतांमध्ये किंवा भूमिकांमध्ये एक प्रकारचं संतुलन साधणं, बॅलन्स जो म्हणतो आपण साधणं, त्याची सीमारेषा जी असते ती खूप धुसर असते आणि ती फार कमी लोकांना ती सांभाळता येते. आणि ती सांभाळली सावरकरांनी, हे सावरकरांचं वेगळेपण आहे. आणि म्हणून त्याला तसं वाटतं की इट्स अ बंडल ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन, पण ते परस्पर विरोधी नाहीये. त्याचा अर्थ असं तुम्हाला उदाहरण देतो मी की सावरकर हे मोठे कवी मनाचे होते. अगदी कवी काय पण म्हणून महाकवी होते. आपण काय म्हणतो की कवी मग कवी व्यक्ती जो तो कसा असतो, की कल्पनाविश्वात रमणारा असतो, थोडासा रोमॅन्टिसिझम थोडंसं त्याला आकर्षण असतं, सगळ्या कल्पना विश्वामध्ये सगळ्या गोष्टी बोलायच्या, फुलं फळं निसर्ग वगैरे. तसे सावरकर होतेच, वादच नाही. त्यांची काव्य पण आहे, त्यांची शृंगारिक काव्य पण त्यांची सावरकरांची आपल्या अवेलेबल आहेत. पण सावरकरांचं वेगळेपण हे असं आहे की हा कवी मनाचा माणूस त्याच वेळी पक्का व्यवहारवादी होता. म्हणजे त्यांना माहिती होतं की हे सगळं जग जरी आपण कल्पना विश्वात छान छान रंगवत असलो तरी प्रत्यक्षामध्ये जग हे छान सुंदर, माणसं सुंदर वगैरे असं काही नाहीये. जग छान सुंदर, निसर्ग सुंदरच आहे, पण जी माणसं जी आहेत ती काय अशी काही सुंदर छानबीन वगैरे नसतात. प्रत्येकाने काही गुणदोष असतात. त्यामुळे एखाद्या देशाने, व्यक्ती म्हणजे देशाने दुसऱ्या देशाशी व्यवहार करताना वास्तवाचा भान ठेवून व्यवहार करावा. नाहीतर मग आपण पुन्हा पारतंत्र्यामध्ये जाऊ, हे त्यांनी एक आपल्याला म्हणतो ना की अलार्म केलेलं होतं, सांगितलं त्याला, दक्ष केलेलं होतं, सावध केलेलं होतं. तर हा जो आहे की एक कवी मनाचा माणूस इतका वास्तववादी कसा काय असू शकतो, ह्याच त्या सगळ्या त्यांच्या चरित्रकारांना, अभ्यासकांना फार आश्चर्य वाटतं. दुसरं असं मी म्हणेन की सावरकर मगाशी म्हणालो की सावरकर मोठे मानवतावादी होते. तर मग लगेच काही काहींचं असं म्हणणं की अरे मग ते हिंदुत्ववादी होते, मग तुम्ही तर मानवतावादी कसं म्हणता? मी सांगेन की ह्याच्यामध्ये हे मूळ मुद्दा असा आहे की सावरकरांचं जे स्वप्नातलं म्हणजे त्यांचं जे ध्येय जे होतं, त्यांचं गोल जे होतं, ते होतं मानवतावाद. पण त्या मानवतावादाकडे जाताना जी पायरी लागणार आहे ती राष्ट्रवादाची आहे, ती हिंदुत्वाची आहे. स्वातंत्र्याच्या आधी ज्या मुस्लिम लीगनी काही मागण्या केल्या होत्या, त्या मुस्लिम लीगच्या अन्यायी क्रियेला सावरकरांनी दिलेली, हिंदूंकडनं दिलेली एक न्यायी प्रतिक्रिया, इतकंच ते हिंदुत्व आहे. म्हणजे हिंदूंच्या न्याय, नागरी अधिकारांचं, मानवाधिकारांचं, राजकीय अधिकारांचं संरक्षण करणं, इतक्या पुरतं सावरकरांचं हिंदुत्व फक्त मर्यादित आहे. सावरकरांचं असं कधी म्हणणं नव्हतं की मला इतर अल्पसंख्याकांच्या अन्यायावरती, अधिकारांवरती आक्रमण करायचंय. मला जे अधिकार आहेत हिंदूंना तेच तुम्हाला मी अधिकार देईन, पण त्याच वेळेला आम्ही बहुसंख्य आहोत म्हणून अल्पसंख्याकांना वेगळे अधिकार आणि आम्हाला वेगळे अधिकार किंवा आमच्यावरती अन्याय वगैरे हे मान्य करणार नाही. कारण संयुक्त राष्ट्र संघाने एक तत्व जे मान्य केले लोकशाहीचं, त्यानुसार अल्पसंख्याक, बहुसंख्याक सगळ्यांना समसमान अधिकार असायला हवेत आणि आपण लोकशाही मान्य केलेली. त्यामुळे मग मानवतावादी सावरकर हिंदुत्ववादी कसे, हिंदुत्ववादी सावरकर विज्ञाननिष्ठ कसे, हा जो लोकांना प्रश्न पडतो, तर त्याच्यासाठी सावरकरांचे हे जे एक संतुलन त्यांनी जे साधलेलं आहे, वास्तववादाचं, कवी मनाचं, म्हणजे ते सावरकरांचं म्हणणं होतं की सावरकर म्हणे मी वेद वाचलेले आहे, मला वेदातील काही तत्व मी त्याचा उद्घोषही केलेला आहे. सावरकर अंदमानमध्ये असताना वेद, अध्यात्म याचा आधार किंवा योग याच्या आधारावर सावरकर सगळे छळ सहन करू शकले. पण ते सावरकर म्हणतात की या देशाची उभारणी करताना तुम्हाला वेद, योग, अध्यात्म हे घेऊन चालणार नाही. देशाची उभारणी तुम्हाला करायची असेल तर ती फक्त आणि फक्त विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिवाद याच्यावरच करायला हवे. हे जे सावरकरांचं जे एक संतुलन साधणं जे आहे, त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे विक्रम संपत यांनी की बंडल ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन. त्यामुळे म्हणूनच सावरकरांचा अभ्यास खूप मजा येते की मला सावरकर विषय हा फार असा का वाटला इंटरेस्टिंग. त्याचं कारण असं आहे की दरवेळी अभ्यास करायला त्यांचे वेगवेगळे पैलू आपल्या समोर येतात आणि ते नक्कीच देशहितासाठी उपयोगाचे असतात. बरोबर, विस्तृतपणे तुम्ही हे सगळं सांगितलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे मी येईल. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लोकमान्य टिळक आणि श्रीम परांजपे यांचा सावरकरांवर मोठा प्रभाव होता. म्हटलं तर ते राजकीय गुरुच. तर या पुस्तकात हा प्रभाव कसा मांडण्यात आलाय किंवा याच्यावर कशा प्रकारे प्रकाश टाकण्यात आलाय? हा, म्हणजे त्या एक
हे सगळ्यांना मागे हे वेल नोन फॅक्ट आहे की सावरकरांचे गुरु जे होते ते लोकमान्य टिळक होते. त्यांचे केसरीमधले लेख वाचूनच किंवा काळा करते परांजपे त्यांचे लेख वाचूनच सावरकरांना एक प्रकारची प्रेरणा मिळाली. आणि त्यात अगदी समजा उजवा डावा करायचा तर सावरकरांच म्हणणं होतं की उजवं काय म्हणत मी थोडंसं शिव परांजपेंना पहिलं मान देईल, नंतर टिळक. पण नंतर तेच परांजपे जेव्हा थोडेसे गांधीवादी झाले होते तेव्हा सावरकर त्याच्यावरती अशी पण कोटी केली होती की आम्हाला जुना काळच पसंत आहे, नवा काळ आम्हाला पसंत नाही. असंही सावरकरांनी कोटी करायला कमी केलं नाहीये. शेवटी म्हणलं ना की त्यांचं ते संतुलन साधणं की गुरु असून दे पण गुरु चुकतात तर गुरुला सुद्धा ते सांगायचे. तर ह्याच्यात फार असा काही मोठा काही याच्यामध्ये प्रकाश टाकला असं मला म्हणता येणार नाहीये. कारण हे सावरकरांचा जो प्रवास आहे त्या प्रवासात जिथे जे त्यांना जी काही लोक भेटली, जे गुरु भेटलेले आहेत त्याचा त्यांनी योग्य ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्या संदर्भातले त्यांनी काही पुरावे मांडलेले आहेत आणि मग ते पुढे गेलेले आहेत. पण ह्या टिळक आणि परांजपे याबद्दल असं नवीन काही संशोधन किंवा नवीन काही पुरावा या पुस्तकातनं मला तरी असं वाटत नाही काही आलेलं आहे. जे आहे ते माहिती म्हणजे लोकांना. तसं ते त्यांनी फक्त त्यांच्या भाषेत कसं मांडलंय ते त्यांच्या थोड्याशा ड्रामॅटिक भाषेत, त्यांच्या ओघवत्या भाषेत त्यांनी सगळं ते मांडलेलं आहे. पण त्याच्या पलीकडे नवीन असं काही नाही. जे आपल्याला माहिती आहे तो त्यांचे जे संबंध आहेत गुरु आणि शिष्य तेच आहे. नवीन काही सापडलं नाही असं. आता थोडं तुमच्या पुस्तकाकडे मी येईल की स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव, सावरकरांवरच्या सगळ्या आक्षेपांचं सप्रमाण खंडन करणारं हे पुस्तक आहे. तर आपण सध्या बघतोय की आजकालच्या पॉलिटिकल डिस्कोर्स मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव येतच किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय ते पूर्ण होतच नाही. तर अशा सगळ्या परिस्थितीत जेव्हा लेखकाला त्या फॅक्ट्स मांडायच्या असतात तेव्हा आपण फॅक्ट्स मांडून पुढचा विचार किंवा पुढची मतं ही वाचकांवर सोपवावी लागतात आणि हे फार आव्हानात्मक असतं किंवा चॅलेंजिंग टास्क असतं. तर हे आव्हान हे पुस्तक लिहिताना तुम्ही कसं पहिलं, त्यासाठी कुठले सोर्सेस वापरले, रिसर्च कसा केला आणि बाकी पुस्तकाबद्दल माहिती तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल. पहिले असं की प्रत्येक पुस्तकाचं एक काहीतरी वेगळं त्याची प्रकृती असते. म्हणजे एक वेगळा त्या फॉर्मॅट असतो. फॉर्मॅट म्हणू त्याला आपण की काही काही लेखक असतात की ते फक्त आपल्यासमोर पुरावे मांडतात दोन्हीकडचे किंवा जे असतील अवेलेबल आणि ते पुढे कमेंट जास्त त्याच्यावरती केल्या जात नाहीत. उदाहरणार्थ तुम्ही इतिहासाची काही पुस्तकं, पानिपत पुस्तक आहे उदय कुलकर्णी यांचं, खूप सुंदर पुस्तक आहे. पण त्यांनी फक्त ते फॅक्ट्स मांडलेले आहेत, काय काय घडलं, कसं कसं घडलं, त्यात जास्त त्यांनी कमेंट्री केलेली नाहीये. खूप छान मांडलेलं पुस्तक, पण त्यांनी जास्त ह्याच्यावर तुम्ही निष्कर्ष काय काढायचा, नक्की चुकलंय कोण, मराठी चुकले का अब्दाली चुकला का काळच वाईट होता, दुर्दैव नशीब वगैरे होतं, हे त्यांचं म्हणणं आहे की ते सगळं त्यांनी वाचकांच्या ह्याच्यावर सोडून दिलेलं आहे. तर हा एक फॉर्मॅट झाला. दुसरा फॉर्मॅट तो चरित्राचा असतो. एक चरित्र जे असतं ते पूर्णपणे प्रशंसात्मक असतं, म्हणजे म्हणतो त्याला की भक्तिपरायण लिहिलेलं असतं की त्यात फक्त कौतुकच केलेलं असतं चरित्राचं. अशी खूप चरित्र असतात. दुसरं चरित्र असं असतं की तो तटस्थपणे लिहिलेलं असतं, जसं विक्रम संपत चरित्र आहे ते तटस्थपणे लिहिलं असं म्हणता येईल आपल्याला. तिसरं चरित्र जे असतं ते फक्त द्वेषानेच लिहिलेलं असतं, फक्त द्वेष हा नजर समोर ठेवूनच लिहिलेलं असतं. आणि एक माझं पुस्तक आहे ह्या कुठल्याच फॉर्मॅटमध्ये येत नाही. माझं पुस्तक आहे हे प्रतिक्रियात्मक आक्षेपाला उत्तर येणारं असं पुस्तक आहे. हे चरित्र पण नाहीये, हे कुठल्या एखाद्या विशिष्ट पैलूवर प्रकाश टाकणारं पण नाहीये किंवा एका घटनेचं काही कुठलं वर्णन, जसं पानिपत ही घटना घडली होती त्याच्यात काही मला असं काही कुठल्या घटनेचं वर्णन करायचं नव्हतं. सावरकरांच्या वरती जे आक्षेप घेतले जातात त्याचे बरेच आक्षेप आहेत, त्यातल्या काही काही आक्षेपांना काहीच अर्थ नाहीये. त्याचे जे मूळ आक्षेप आहेत, जे त्यातले मी 15 आक्षेप घेतले, त्याच्यावरती मी पहिले काय केलं, पहिले पुरावे मांडले. पुराव्यानंतर त्याचा जो अर्थ आहे, कारण कसं की फक्त पुरावे मांडून लेखक एखाद्या कुठल्या वाचकाला त्याचा काही अर्थ कळत नाही. आणि तसं ते नुसता अर्थ वाचकांवरती या बाबतीमध्ये, या विषयामध्ये वाचकांवरती अर्थ सोडणं हे खूपच हानिकारक होऊ शकतं. त्यामुळे लेखकाचं कसं तिथेच पणाला लागतं, तुम्हाला ते कमेंट्री करावीच लागते. तुम्हाला उदाहरण देईन मी की खूप मोठं चांगलं उदाहरण, चपखल उदाहरण म्हणता येईल, ते म्हणजे सावरकरांचंच एक वाक्य आहे कर्णावतीच्या हिंदू महासभेच्या अध्यक्षीय भाषणामधलं की या देशामध्ये सध्या हिंदू आणि मुसलमान ही 2 राष्ट्र नांदत आहेत. तर समजा फक्त मी एवढीच हे वाक्य मांडलं असतं तर ह्याच्यावरनं मी तुम्हाला गॅरंटी देतो की हिंदुत्ववादी सावरकरवादी सुद्धा म्हणाले असते की सावरकरांनी द्विराष्ट्रवाद मांडला. याचं कारण असं,
सावरकर हयात असताना सावरकरांचे सहकारी अगदी म्हणजे मुंजे वगैरे ह्या सगळ्या लोकांना सुद्धा असं वाटलं होतं की सावरकरांनी द्विराष्ट्रवाद का मांडलाय. सावरकरांना त्यांचे हयात असताना 1-2 वर्षांनी त्याचं स्वतः त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. तेव्हाची जी काही वृत्तपत्र होती त्या वृत्तपत्रामध्ये ते स्पष्टीकरण दिलं होतं. तर त्यामुळे फक्त असं मी मत मांडलं असं सावरकरांचं आणि पुढे गेलो असतो, सगळ्या माझ्या पुस्तकाचा जो हेतू आहे तो सगळा निघून गेला असता. तर त्यामुळे मी हे मुद्दा मांडला आणि त्या पाठची आधीची वाक्य काय आहेत, नंतरची वाक्य काय आहेत, समजा आता आधीच मांडायचं झालं तर असा अर्थ होईल की सावरकरांचं म्हणणं होतं की सध्या या देशामध्ये भारत, हिंदू आणि मुसलमान हे दोन राष्ट्र नांदत आहेत. म्हणजे याचा अर्थ काही सुखाने नांदत याचा अर्थ होत नाहीये. शब्द नांदत खरा शब्द असा आहे की सध्या भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान हे 2 राष्ट्र आहेत. नांदत हा शब्द मी चुकून टाकला. तर याचा अर्थ असा आहे की सावरकरांनी जे वास्तव होतं त्यावेळेला म्हणजे 1937-38 साली ते त्यांनी मांडलेलं होतं की बाबा तेव्हा मुस्लिम लीग, काँग्रेस आणि ह्यांची जी भांडणं सुरू होती त्याच्यावरनं कुठलीही व्यक्ती म्हणजे अगदी तटस्थ व्यक्ती सुद्धा हे स्पष्ट सांगेल की हा बाबा की नक्की काहीतरी याच्यामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये वाद असल्यामुळे हिंदू आणि मुसलमान राष्ट्र नांदतायत, राष्ट्र आहेत असं आपल्याला दिसतंय. सावरकरांचं म्हणणं की हे असं दिसतंय, हे फक्त तुम्ही वास्तव मान्य करा. कारण तुम्ही वास्तव मान्य केलं नाही तर त्याच्यावर तुम्हाला काय कुठल्या प्रकारचा उपाय, सोल्युशन सापडणार नाही. कारण डॉक्टर काय असतो, डॉक्टर काय करतो की एखाद्या रुग्णाला त्याचं निदान करतो की बाबा तुम्हाला मधुमेह झालाय, तुम्हाला कर्करोग झालेला आहे. समजा त्यांनी त्या रोग्याला सांगितलं की तुम्हाला कर्करोग झालेला आहे, तर त्या कर्करोगाच्या रुग्णाने पहिले मान्य करायला हवं की मला कर्करोग झालेला आहे. त्यानंतरच डॉक्टर त्याच्यावरती कर्करोगाचे उपचार करू शकतील. आपण रुग्ण म्हणाला, डॉक्टर म्हणाला तुम्हाला कर्करोग झालेलाच नाहीये, आपण तुमच्यावरती कोरोनाचे किंवा तुमच्यावरती आपण मधुमेहाचे उपचार करू, तर तो मनुष्य नक्कीच दगावेल. तर त्यामुळे सावरकरांचं म्हणणं होतं, सावरकर म्हणजे निष्णात वैद्य असं मी त्यात म्हणेन की वैद्यच होते ते. त्यांचं म्हणणं, कारण सावरकरांचं आधीचं वाक्य असं होतं आणि नंतरचं वाक्य असं आहे की ह्या देशामध्ये 2 राष्ट्र आहेत, ही वास्तवस्थिती आपण मान्य केली तरच आपल्या त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन सापडेल. आणि ही वास्तवस्थिती मान्य करणं म्हणजे हिंदू आणि मुसलमानांचा दोघांचं विभाजन करून, फाळणी करून मुसलमानांना त्यांचा राष्ट्र निर्माण करून देणं असा त्याचा अर्थ होत नाही. मी फक्त तुम्हाला फॅक्ट सांगितले, वस्तुस्थिती सांगितलेली आहे. त्या वस्तुस्थिती तुम्ही स्वीकार केली तर आपल्या त्याच्यात काहीतरी उपाय करता येईल. तुम्ही वस्तुस्थिती मान्य केली नाही तर तुम्हाला काय कोणालाही जगातल्या माणसाला याच्यावरती उपाय सापडणार नाही. तर हे जेव्हा मी विश्लेषण किंवा हे जे मी डिस्क्रिप्शन केलं तर तेव्हा त्या व्यक्तीला ते कळतं की बाबा सावरकरांचं म्हणणं काय. बरं, हे डिस्क्रिप्शन, हे सगळं विश्लेषण करताना सुद्धा सावरकरांची त्या वाक्याच्या आधीची आणि नंतरची वाक्य मी डिकोड केलेली आहे. त्या सावरकर असं म्हणतात की जो आपला जेव्हा भारत स्वतंत्र होईल त्या स्वतंत्र भारतामध्ये हिंदू, मुसलमानांना, ख्रिश्चन, ज्यू, पारशी आदी नास्तिक सगळ्यांना समसमान अधिकार असतील. जर समजा सावरकरांना असं म्हणायचं असतं की बाबा हिंदू मुसलमान राष्ट्र 2 राष्ट्र वेगळी करा, तर सावरकर असं का बोलले असते की मी भारतामध्ये सगळ्या मुसलमानांना, ख्रिश्चन, ज्यू, पारशांना समसमान अधिकार देईन. तर म्हणजे याचा नक्कीच त्यांच्या ह्याला काहीतरी जी एक लाईन असते, एक थीम असते, ती आपण कुठेतरी फक्त एकच वाक्य उचलून त्याचा आपण काहीतरी गैरसमज मुद्दाम निर्माण करतोय, विसंगती लोकांना मुद्दाम प्रदर्शित करतोय. तर त्यासाठी तुम्हाला हे त्याची कमेंट्री करणं, कमेंट्री हे लेखकाचं स्किल असतं. नुसतं पुरावे समोर मांडणं ह्याच्यामध्ये फक्त तुमचे कष्ट असतात पुरावे शोधण्याचे, पण त्या पुराव्यांचं इंटरप्रिटेशन करता तुम्हाला आलं पाहिजे. ते सुद्धा तुम्ही हिंदुत्व, आता हिंदुत्वाचं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की हिंदुत्वाचं आतापर्यंत चांगलं इंटरप्रिटेशन माझ्या मते एक डॉक्टर श्रीरंग गोडबोले, शेषराव मोरे आणि एक अजून 2-3 लेखकांची नावं असं म्हणता येईल. तर 4-5 लेखकांच्या व्यतिरिक्त सावरकरांचं हिंदुत्व कोणालाही कळलेलं नाहीये. सावरकर वाद्यांना सुद्धाही कळलेलं नाहीये. त्यांच्या दृष्टीने हिंदुत्व हा एक वेगळाच मुद्दा असतो, विरोधकांचा तर विचारायलाच नको. त्यामुळे तुम्हाला सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे फक्त सावरकरांचं हिंदुत्व पुस्तक वाचून तुम्हाला उपयोग नसतो. तुम्हाला त्यांचं पूर्ण समग्र वाङ्मय वाचावं लागतं, त्यांच्या आठवणी वाचाव्या लागतात, त्यांच्या म्हणजे त्यांच्या सहकार्यांच्या आठवणी, त्यांची भाषणं वाचावी लागतात, त्यांच्यावरती रिसर्च करावा लागतो आणि मगच तुम्हाला त्या व्यक्तीवरती काहीतरी कमेंट करू शकता. बरं, कमेंट करताना तुम्ही काही असे पुरावे देणं गरजेचं आहे. म्हणून माझ्या याच्यामध्ये एक मी वेगळा चॅप्टर घेतलाय की सावरकर आणि हिंदुत्व आणि सावरकरांचं अल्पसंख्याक धोरण. त्याच्यामध्ये जो मी जी थीम लाईन मांडली आहे की सावरकर कसे कट्टर हिंदुत्ववादी किंवा फॅनेटिक वगैरे असं काही नव्हते, ते कसे मानवतावादी होते, पण त्यांनी हिंदुत्वात एक तात्कालिक धोरण त्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुस्लिम लीगला फक्त काउंटर करण्यासाठी, हिंदूंच्या हिताचं रक्षण करण्यासाठी एक तात्कालिक धोरण म्हणून त्यांनी
हिंदुत्व मांडलेलं होतं, जगाच्या अंतापर्यंत त्यांना हिंदुत्व नको होतं आणि अशी सावरकरांचीच वाक्य मी कोट करून तो लेख मांडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला इंटरप्रिटेशन हे या फॉर्मॅटमध्ये करावंच लागतं. त्याला म्हणजे पर्याय नाही. आणि तसं तुम्ही केलं नाही, फक्त पुरावे मांडले, तर मग ते पुस्तकाचा जो हेतू आहे तो साध्य होणार नाही. आणि ह्याच्या आधी बऱ्याच लेखकांची पुस्तकं आलेली आहेत सावरकर या आक्षेपाने वाचताव, पण त्याच्यामध्ये सगळे विषय कव्हर केलेले नव्हते. हा पहिला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की ती बरीचशी थोडीशी भक्तिभावाने लिहिलेली होती. म्हणजे कसं मी म्हणेन की भक्तिभाव इन द सेन्स की सावरकर चांगले, मग गांधी वाईट, मग नेहरू वाईट, मग बाकी सगळे लोकच वाईट. एक सावरकर चांगले की त्या व्यक्तीने बाकीच्या लोकांना शिव्या द्यायच्या. तर कधी जे अकॅडमिक पुस्तक असतं ते अशा पद्धतीने कधी लिहिलं जात नाही. माझं पुस्तक लिहिलेलं आहे ते एक इतिहास संशोधक आणि अकॅडमिक या दृष्टीने लिहिलेलं आहे. म्हणून मी प्रस्तावनेच मांडलेलं आहे की जिथे मी काही गांधींची काही किंवा जवाहरलाल नेहरू यांची काही, महात्मा गांधींची, नेहरूंची किंवा अजून कुठल्या व्यक्तींची वाक्य टाकली असेल, तर तिथे ती फक्त सावरकरांचं जे म्हणणं पटवून देण्याकरता आणि त्यावेळेला इतर मोठ्या महान नेत्यांची पॉलिटिकल लोकांची काय धोरणं होती, भूमिका होत्या, ते तुम्हाला कळावं याच्याकरता दिलेली आहेत. आणि ती अशी लिहिलेली आहेत की त्या क्षणासाठी गांधी, नेहरू आणि सावरकर यांची मतं ऑलमोस्ट सेम होती. मग तुम्ही फक्त सावरकरांना शिवाय का देताय, हे मांडण्यात दिले. कुठेही मी प्रश्न मांडलेले की इथे मी नम्र मतभेद नोंदवलेले आहेत महात्मा गांधी किंवा नेहरू किंवा इतर कुठल्या त्यांच्या विरोधकांशी. त्यांच्या आधी कधी वैयक्तिक टिप्पणी केलेली नाही. वैयक्तिक टिप्पणी ही तुम्हाला हे जे भान आहे ते राखावं. वैयक्तिक टिप्पणी राजकीय एखादं कुठलं किंवा अशा प्रकारचं पुस्तक लिहिताना हे करू नये. ते बाकीच्या पुस्तकात घडलं नव्हतं. त्यासाठी मग मुद्दाम मी हे पुस्तक लिहिलं की एकतर मला नवीन पुरावे काही सापडले होते माझ्या काही संशोधनातनं. मला माझी काही एक थॉट प्रोसेस होती जी माझी मांडायची होती, हिंदुत्व किंवा समाज सुधारणा किंवा विविध विषयांवरची. ती मला बाकीच्या लेखकांमध्ये सापडली नाही. त्यांची पुस्तकं खूप चांगली आहेत, ती काही वाईट पुस्तक असं म्हणणार नाही मी, पण ती समाधानकारक नव्हती असं होतं. मग त्यामुळे एक सावरकर सगळ्या आरोपांना एके ठिकाणीच उत्तर मिळेल आणि ते पण पुराव्यासकट असेल असं मला एक पुस्तक लिहायचं होतं. आणि एक 3 वर्षाच्या त्या सगळ्या संशोधनात ते पुस्तक मी ते लिहिलं आणि सुदैवाने त्याला एक वैचारिक पुस्तक असूनही त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि लवकरच ते गुजरातीमध्ये ऑलरेडी आलेलंच आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत हिंदी, इंग्रजीमध्ये पण ते प्रकाशित होईल. खरं आधीच आलं असतं, पण या कोरोनाच्या ह्याच्यामुळे जरा थोडंसं ते लांबलं. तर त्यामुळे मला असं वाटतं की या निमित्ताने असं मला वाटेल की कुठल्याही राजकीय व्यक्तीवरती जे आरोप केले जातात तर त्याला उत्तर देताना ते उत्तर द्यायची जी एक पद्धत असते की पूर्वीच्या वेळेला मला असं वाटतं की थोडीशी यदी फडकेनी काही प्रमाणात त्यांनी फुलफिल केली. त्यांची जी लेखनशैली होती किंवा शेषराव मोरेंची लेखनशैली आहे किंवा स्वतः सावरकरांची पण लेखनशैली आहे. त्यांनी त्यांच्या त्यावेळेच्या व्यक्तींना काही उत्तरं दिलेली होती. असे विविध जी लेखक आहेत, डॉक्टर श्रीरंग गोडबोले यांचं पुस्तक आहे, सच्चिदानंद शेवडेंचं पुस्तक आहे, त्यांची विविध. तर ते तुम्ही काउंटर करताना कसं काउंटर करायचं ह्याचं तुम्ही भान राखणं हे फार गरजेचं असतं. आणि सध्या सोशल मीडियाच्या काळामध्ये तर तुम्हाला हे भान राखणं अत्यंत गरजेचंच आहे. तर त्यामुळे तो एक मला असं वाटतं की त्या निमित्ताने तुम्ही कोणाची बाजू घ्या. समजा कोणी गांधींवरती आरोप केला तर त्या महात्मा गांधींवरती आरोप करताना उत्तर देण्यासाठी त्या गांधीवाद्यांनी, त्याच्या अभ्यासकांनी कशा प्रकारे उत्तर द्यावं की त्यांना उत्तर देताना सावरकरांवरती अन्याय होता कामा नये, सावरकरांची बाजू पण नीट मांडता आली पाहिजे. याचं भान राखून तुम्ही गांधींची बाजू मांडा. कदाचित असं पण होईल की काही उद्या आम्हाला सावरकरवाद्यांना असं तरी हा गांधींची बाजू होती मग ठीक आहे, मग त्याला त्यांची ठीक आहे, ती मे बी ती बाजू त्यांची तेव्हा ती चूक वाटत असेल, पण त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांची जी काही लिमिटेशन होती त्या दृष्टीने त्यांची बाजू योग्य होती असं सावरकरवादी आणि माझ्यासारखे तटस्थ अभ्यासक नक्की मान्य करते. काय ठिकाणी स्वतः मी ते मान्य पण केलेले माझ्या पुस्तकामध्ये की नाही त्यावेळी गांधींनी घेतलं धोरण स्वीकारलं ते कसं बरोबर होतं, मग सावरकर धोरण स्वीकारते पण कसं बरोबर होतं. तर हा जो एक म्हणतो ना की हे एक संतुलन राखणं जे आपण सावरकरांकडनं शिकायला हवं ते मी केलं. आणि अर्थातच हे एक तुमचं ते एक म्हणत त्याला खूप पेशन्स लागतात या गोष्टीला, कारण सावरकरांवरती ज्या प्रकारचे ज्या लेवलचे आरोप होतात ते बघता हे खूप भान ठेवून आणि पेशन्स ठेवून तुम्हाला करायला पाहिजे. आणि हे आक्षेप वास्तव हा एक फॉर्मॅट झाला, पण या पुढचं जे पुस्तक येणार आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा मी आता ते काय कुठलं असं आक्षेप वाचतो असं कुठलं पुस्तक नाही. अमराठी लोकांना ते फक्त मला सावरकरांचे समाजकार्य जे आहे इथे बहुतांश करून फक्त रिस्ट्रिक्ट टू मराठी आहे. धनंजय किरणच्या पुस्तकातनं इंग्रजी लोकांना ते मराठी लोकांना ते माहिती झालेलं आहे,
पण धनंजय कीरांच्या पुस्तकाला काही मर्यादा होत्या. त्यांचं पुस्तक 600 पानामध्ये त्यांना गुंडाळायचं असल्यामुळे आणि एकच खंड त्यांनी फक्त जेमतेम 50-100 पानामध्ये त्यांना ते सगळं त्यांचं वैचारिक धोरण, त्यांचं समाजकार्य सगळं त्यांना गुंडाळावं लागलं. त्यानंतर जे काही पुरावे पुढे आले आहेत, तर त्या सगळ्याचा उपयोग करून आणि ऍक्च्युअल त्यांनी ऍक्टिव्हिझमचं जे काम केलं, म्हणजे फक्त सावरकरांचं वैचारिक काम न मांडता, म्हणजे मी म्हणतो की कृतीशील विचारवंत होते सावरकर. त्यांचं जे वैचारिक पेक्षा त्यांचं ऍक्टिव्हिझम जसे कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, की मंदिर प्रवेश धोरण, पतित पावन मंदिराची स्थापना, सप्तशृंखला तोडण्याकरता त्यांनी केलेलं काम. तर हे मग त्यांनी त्यांनी शुद्धी केली होती, किंवा मग म्हणजे शुद्धी म्हणजे पुनर्धर्मांतर ज्याला म्हणतो आपण, काय घर वापसी म्हणतो ते, किंवा मग त्यांनी मंदिर प्रवेश त्यांनी शिकवा. तर कोणी कुठल्या माणसांकडनं त्यांनी ते गायत्रीमध्ये पठण करून घेतलं. सावरकरांनी कधी पूर्वस्पृश्य मी का म्हणते, कारण सावरकर शब्द आहे हा, सावरकर अस्पृश्याच्या ऐवजी पूर्वस्पृश्य म्हणायचे. त्याचा अर्थ असा होता की पूर्वी ते आपण त्यांना आपल्या मूर्खपणामध्ये त्यांना अस्पृश्य म्हणत असू, पण ते आता काही अस्पृश्य नाहीये. तर पूर्वस्पृश्य लोकांना सावरकरांनी कधी आणि कुठे त्यावेळेला यज्ञोपवीत म्हणजे जानवेळ त्यांना दिलं होतं, त्यांना वेदांचा अधिकार दिलेला होता. आता त्याचे फोटो माझ्याकडे आहेत, फोटो दिलेले आहेत. तर ते ऍक्च्युअल ती कॉन्फरन्स झाली होती, एक म्हणजे पूर्वस्पृश्य परिषद झाली होती, तिथे अध्यक्ष सावरकर होते. नंतर मग सावरकरांनी सहभोजनाचा उपक्रम कसा सुरू केला, पूर्वस्पृश्य महिला आणि सगळ्या म्हणजे अखिल हिंदू म्हणजे पूर्वस्पृश्य, उच्चवर्णीय, ब्राह्मण त्या सगळ्या महिलांचा त्यांनी हळदी कुंकू घेतलं होतं. त्यात पुढाकार सावरकरांची पत्नी माई सावरकरांनी घेतलेला होता. तर हे जे काय आहे काम, हे आपल्याला माहितीच नाही. आपल्याला फार तर काय माहिती असतं, एक पतित पावन मंदिर माहिती असतं, एक आपल्याला मंदिर प्रवेश माहिती असतं, सहभोजन माहिती असतं. ह्याच्या पलीकडे जे आहे ते मराठी लोकांनाच माहिती नाहीये. पण शेषराव मोऱ्यांच्यामुळे काही लोकांना माहिती झालेलं आहे. पण ते पुस्तक आहे मराठीमध्ये. बरं, ते खूप मोठं पुस्तक आहे, जवळजवळ 1200 पानांचं पुस्तक आहे, दोन्ही खंड मिळून. तर मध्ये थोडंसं शेषराव मोऱ्यांचं पुस्तक त्यांची रत्नागिरी हिंदू महासभा प्रतिवृत्ताचे 2 खंड आहेत, ते सावरकरांचं वाङ्मय, इतर सहकाऱ्यांच्या आठवणी, या सगळ्यांचा आधार घेऊन थोडंसं आमचं रिसर्च, त्यातून जे आम्हाला काही समोर आलं, त्याच्यामध्ये आम्ही एक सोप्या भाषेमध्ये अगदी कॉम्पॅक्ट, म्हणजे अगदी जेमतेम 80 ते 100 पानामध्ये आम्ही सावरकरांचा हा सगळा पूर्ण त्यांचं एक समाज क्रांतिकारी आहे, ते आम्ही याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि मुख्यतः त्यांचा विज्ञाननिष्ठा ह्याच्यावरचे आम्ही काही त्यांचे लेख पण आम्ही भाषांतरित करून मराठी वाचकांना प्रथमच आम्ही ते उपलब्ध करून देणार आहोत. तर असा एक प्रकारचा हा तो सावरकरांच्या या दोन्ही पुस्तक लेखनाचा एक प्रवास किंवा एक थीम म्हणता येईल. नाही, नक्कीच चांगली थीम आहे आणि बरेच नवीन मुद्दे लक्षात येतात. त्याचं इंटरप्रिटेशन अर्थातच चांगलं असणार आहे आणि त्यामुळेच एका वर्षात 7 आवृत्ती त्याच्या निघाल्या, त्यामुळे त्यावरूनच आपल्याला हे यश लक्षात येत आहे. आमच्या त्या बाबतीत शुभेच्छा आहेतच. आणि पुढचं जे लेखन सुरू आहे, वीर सावरकर द सोशल रिव्होल्युशनरी, यावरही आपण पुढे प्रकाशनाच्या आधी एकदा विस्तृत त्यावर चर्चा करूया. आता थोडं पुस्तकांच्या पलीकडे मी येईल की भारतीय राजकारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचं मोठं योगदान आहे. तर आजची परिस्थिती बघता स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार कितपत भारतीय राजकारणात रुजले आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर लोकांना समजले आहेत की नाही, या बाबतीत काय सांगाल? सावरकर लोकांना समजले आहेत तर ते मी नाही म्हणेन. अजूनही सावरकर लोकांना समजलेले नाहीये. फक्त आपण एक मार्सेली शिवडी, हिंदुत्व आणि गांधींचा विरोध, ह्याच्या पलीकडे सावरकर वाद्यांनाही सावरकर अजून समजलेले नाहीत. विरोधकांना समजून घ्यायचेच नाहीये, तर त्यामुळे त्यांचं आपण न बोललेलंच बरं. पण मूळ ते सावरकरवादी, सावरकर भक्त ह्यांनाच ते समजलेले नाहीयेत. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की सध्या राजकारणात त्यांचा रिलिव्हन्स काय, समजा असा एक आपण मुद्दा घ्यायचा झाला तर असं म्हणता येईल की त्यांची धोरणं आपण त्यांचं नाव न घेता ऑलरेडीच आपण स्वतंत्र झाल्यापासूनच पाळत आलेलो आहोत. उदाहरण द्यायचं झालं तर सावरकरांनी सांगितलं होतं की आपल्या पहिले सीमारेषा तुम्ही आखून घ्या, जे बॉर्डर डिस्प्यूट जे असतात ते तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ते आपण आधी नाही ऐकलं. 62च्या वॉरमध्ये आपल्याला चायनाच्या विरुद्ध तो पराभव पत्करावा लागला, पण 65च्या वेळेला आपण सावध झालो, मग आपण ते युद्ध जिंकलो, एकाताचं युद्ध जिंकलो. इंदिरा गांधी ज्या होत्या ते स्वतः सावरकरांना मानायच्या, त्यांनी त्यांच्या पर्सनल अकाउंट सावरकर स्मारकात देणगी दिली होती, स्टॅम्प काढला होता, डॉक्युमेंटरी वगैरे परमिशन दिली होती. आणि त्यांनी जी धोरणं, ते कधी सावरकरांचं असं नाव घेतलं नसेल की बाबा मी हे सावरकरांच्या धोरणामुळे किंवा सावरकरांच्या प्रेरणेमुळे मी एकाताचं युद्ध
जिंकले वगैरे असं नाही, पण ती जी धोरणं जी होती ती सगळी सावरकरांनीच डिफाईन केलेली धोरणं होती. त्यामुळे असं म्हणता येईल की सावरकरांचं नाव न घेता आपण सावरकरवाद फॉलो करतोय. मी माझ्या लेखाचं मी जसं नाव दिलेलं आहे की नाव गांधींचे पण वाटचाल सावरकरवादाकडे. आता मी नेहमी असं म्हणतो की म्हणजे असं काही महात्मा गांधींना मला काही दुय्यम लेखायचं नाहीये. इंटरनल सिक्युरिटीसाठी आपल्याला महात्मा गांधी हे फॉलो करावेच लागतील बाय एनी कॉस्ट. आणि स्वतः सावरकरच म्हणालेले आहेत की आपल्याला म्हणजे काय की आपल्याला देशाची जी आपली अंतर्गत सुरक्षा आहे त्याकरता आपल्याला गांधीवाद फॉलो करावा लागेल. म्हणजे काय की अहिंसा, सत्याग्रह, कुठलीही काही मागणी करायची असेल, कुठला काही विरोध करायचा असेल कुठल्याही निर्णयाला, तर तो आपल्याला अहिंसक मार्गाने, संविधानिक मार्गाने आपल्याला आपण दर्शवता आला पाहिजे. त्याकरता कुठल्याही प्रकारचं हिंसक आंदोलन, हिंसक मार्ग अवलंबिता कामा नाहीये. तर ह्याच्यासाठी इंटरनल सिक्युरिटी आपल्याला गांधीवाद फॉलो करावा लागेल. एक्सटर्नल सिक्युरिटी जी आहे, परकीय देशांना उद्या समजा आपल्याला ते आक्रमण केलं, तर पाकिस्तानचं आहे, सध्या जो चायनाच्या बरोबर डिस्प्यूट सुरू आहे, तर त्यासाठी मात्र आपल्याला सावरकरवाद आपल्याला अवलंबावा लागेल. म्हणजे काय की हातात शस्त्र घ्यावं लागेलच. आपण सामान्य माणसांनी नाही, त्याच्याकरता आपलं सैन्य दल आहे, ते हातामध्ये घ्यावं. आणि ती जी एक कूटनीती जी असते, ज्याला आपण पूर्वी काही चाणक्य नीती म्हणायचे, कृष्ण नीती म्हणायचे, काही त्याला सावरकर नीती असं म्हणतात. तर ती जी कूटनीती जी आहे ती म्हणजे जसं आपण सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केले, म्हणजे ते त्या पाकिस्तानाची कल्पनाच नव्हती की असा काही आपला देश करू शकेल. तर त्यामुळे ही जी कूटनीतीने आपण हे काही हालचाली केल्या, तर हा सावरकरवादच आहे. म्हणजे जरी समजा आपले पंतप्रधान बाहेरच्या देशांना व्हिजिट करून महात्मा गांधींचं नाव घेत असले, त्यांची अहिंसा देशाला गरज आहे, ते बरोबरच आहे, काही गरजच काही चुकीचं नाहीये. पण त्या आपल्या पंतप्रधानांना ह्याचं भान आहे की प्रत्यक्षामध्ये, व्यवहारामध्ये सध्या पाकिस्तान हा काय गांधींचा अहिंसा फॉलो करत नाहीये ना, मग त्याकरता त्याचे लढण्यासाठी आपल्याला सावरकरवाद फॉलो करावा लागेल. जेव्हा अख्खं जगच अहिंसात्मक होईल, ते स्वप्न आहे सावरकरांचं आणि महात्मा गांधींचं, तेव्हा मग मात्र सावरकरांचं नाव घेतलं नाही तरी चालेल. मग तुम्ही महात्मा गांधींचंच नाव घ्या, गौतम बुद्धांचंच नाव घ्या, किंवा अजून कोणी मोठे अहिंसेचे पुरस्कर्ते असेल त्यांचं नाव घ्या, काहीच हरकत नाही. पण तुम्हाला हेही सांगतो की स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते, ते स्वतः हैदराबाद म्हणजे भागानगरचा निशस्त्र प्रतिकार नावाचं अहिंसात्मक आंदोलन उभारलं होतं आणि यशस्वी करून दाखवलेलं होतं. त्यामुळे सावरकरांना काही अहिंसेचा वावडं एवढं नव्हतं. त्यामुळे असं वाटतं की उद्या जेव्हा आपण अख्खं जग अहिंसा होईल, तेव्हा सावरकरांना नाव सुद्धा घ्यायला हरकत नाहीये. कारण कारण त्यांचंही स्वप्नच होतं की अख्खं जगच अहिंसात्मक व्हावं. पण जोपर्यंत अख्खं जग अहिंसा होत नाही तोपर्यंत भारताने आपली जी अहिंसा आहे ती निरपेक्ष असू नये, ती सापेक्ष असावी. ज्यांच्याशी ज्या व्यक्तीशी कसं डील करायचं ते त्या देशाच्या बरोबर आपण ठरवायला पाहिजे. उद्या समजा अमेरिकेशी डील करताना तसं आपलं काही धोरण वेगळं असू शकेल, इस्रायल बरोबर वेगळं असेल, चायना बरोबर वेगळं असेल. तर मला असं वाटतं की परराष्ट्र धोरणामध्ये सावरकरांच्या सारखा इतका विजनरी मनुष्य मला वाटत नाही. कारण सावरकरांचं एक भाषणच होतं. त्या सावरकर असं म्हणतात की एक त्या देशाचं जी स्वतःची काही जी ऍडमिनिस्ट्रेशन आहे, समजा आता आपला भारत हा एक लोकशाही देश आहे, समजा कुठला बाकी अरब कंट्रीमध्ये कुठले काही हुकुमशाही देश असतील, किंवा धार्मिक काही कट्टरतावादी देश असतील, किंवा कुठले काही कम्युनिस्ट देश असतील, तर त्या देशांची जी काही प्रशासन व्यवस्था आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं असता कामा नाही. तो देश आपल्या भारताला काय मदत करतोय आणि तो भारताला कसा उपयोगी आहे हे फक्त बघा. मग त्या देशाची विचारसरणी काही का असे ना, त्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. मग ते लोकशाहीवादी अमेरिका असो, हुकुमशाहीवादी कुठला अरब कंट्री असो, किंवा कुठला अगदी इस्लामी देश असो, कुठला बुद्धिस्ट देश असो, त्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नाहीये. आपल्या देशाला सध्या त्याची आपली गरज आहे की आपल्याशी तो कसं वागतोय, मैत्रीने वागतोय, तटस्थ वागतोय, का शत्रुत्व करतोय, ह्याच्यावरती आपण आपलं परराष्ट्र धोरण आखावं. आणि तसंच भारत तेव्हापासूनच करतोय. आणि आता असं मी म्हणणार नाही की बाबा 2014 नंतर करते वगैरे, असं नाहीये. की हे सगळं आपण आफ्टर इंडिपेंडन्स सावरकरांचं नाव न घेता सावरकरांना नावं ठेवणारे व्यक्ती सुद्धा सावरकरांना फॉलो करतायत. त्यांना माहितीच नाही की सावरकरांना फॉलो करतोय आपण. इतकं सावरकर म्हणजे सर्वव्यापी आहेत. तर मला असं वाटतं की सावरकरांचं रिलिव्हन्स आता तर आहेच, आधीपासून तर तो होताच, फक्त तेव्हा तो एवढा पुढे येऊ शकला नाही. आता तो त्याचे पैलू आपण पुढे मांडतोय इतकाच फक्त काय तो त्याचा मला वाटतं फरक दिसून येतोय. आणि थोडीशी आपली काही धोरणं बदलली असतील, इतकाच फरक म्हणता येईल. पण सावरकर हे रिलिव्हंट कधीच नव्हते. जेव्हा सगळ्या अख्खं जग
अहिंसात्मक आणि मानवतावादी होईल तेव्हाच सावरकरांचा रिलिव्हन्स संपेल. कारण त्यानंतर मग काही असं उरणारच नाही ना, सगळीकडे मानवता असल्यावरती मग अजून तुम्हाला काय हवंय मग. मी शेवटच्या प्रश्नाकडे येईल. सावरकरांचा अभ्यास किंवा सगळी जी मतं आहेत ती तुम्ही पुस्तकात लेखन स्वरूपी मांडलेलीच आहेत, पण तरी मी तुम्हाला विचारेल की हा सगळा विषय बाजूला ठेवून सावरकरांविषयी तुमचं वैयक्तिक मत काय? वैयक्तिक मत मला एक ते काय म्हणू की एक प्रकारचं ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. म्हणजे जसं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, पहिले थोरले बाजीराव पेशवे, तसंच एक त्यानंतर काळामध्ये मला असं दिसून येतं की एक स्वातंत्र्यवीर सावरकर हे खूपच म्हणजे महान व्यक्तिमत्व की जे काही शतकातनं एकदा त्यांचा जन्म होतो आणि दुर्दैव असतं की आपण त्यांच्याकडे त्यांना फार इग्नोर केलं, तर ते खूप दुर्दैवी थोडंसं खटकतं. आणि वैयक्तिक मला असंच म्हणता येईल की असा मनुष्य एखाद्या देशात जन्माला येणं आणि त्या देशाचे आपण नागरिक असणं हे यासारखं कुठलं भाग्य नाही. आणि त्यातून मोठं भाग्य असं मी म्हणेन की त्यांच्याशी संबंधित लोक आज आपल्या आजूबाजूला आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा खूप जुना होता, त्यामुळे त्यांच्या वेळची लोक आपण कधी पाहिली नाहीयेत किंवा त्यावेळची कागदपत्र सावरकरांच्या इतकी काही उपलब्ध नाहीयेत. त्या आपल्या थोडस मला थोडीशी एक तिशी बोचणी असते, अरे असा एक कोणतरी आपला मनुष्य भेटला की जो शिवाजी महाराजांना भेटलाय, जो पेशव्यांना बाजीराव पेशव्यांना भेटला, आपल्याला थोडीशी उत्सुकता असते. तर ते आपलं थोडंसं एक आपल्याला ती थोडीशी एक मनाचं दुःख असतं की अरे हा आपण आपला आपण खूप उशिरा जन्माला आलो, आपण तेव्हा जन्माला यायला हवं. पण तसं सावरकर बाबतीत म्हणता येईल का, स्वतः माझं माझे काकाच सावरकर खूप जवळ होते, त्यामुळे त्यांच्या अशा मी आठवणी अगदी म्हणजे घरामध्ये गोष्टी ऐकलेल्या आहेत अशा अगदी. तर वैयक्तिक मी हेच म्हणेन की त्यांच्यासारखं मोठं एक विजनरी व्यक्तिमत्व जे आहे ते विजन मला असं वाटतं की ती कुठल्या अभ्यासाने ती कुठल्या साधनेनी वगैरे येत नाही. त्यासाठी ती एक थोडासा दैवी देणगी लागतेच आणि त्यासोबतच एक तुमचे स्वतःचे कठोर परिश्रम, साधना इन द सेन्स की तुमचे अभ्यास लागतो तसा त्याला. नुसती साधना म्हणजे काही मी योग साधना किंवा अध्यात्म असं म्हणणार नाही. तर एक कठोर परिश्रम आणि त्याला वास्तवाचं भान, असा एक विजनरी मनुष्य म्हणून मी सावरकरांचा एका वाक्यात उदाहरण आलं की सावरकरांसारखा दूरदृष्टीचा एक द्रष्टा नेता या देशामध्ये या नजीकच्या 50-100 जे काही थोडेफार लोक आहेत हाताच्या बोटावर मोजणे आहेत ते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, डॉक्टर हेडगेवार आहेत, महात्मा गांधी पण आहेत आणि अजून काही अशी बरीचशी आहेत लोक, त्यात एक सावरकरांचं स्थान खूप आढळ आहे. आणि मी सावरकरांचा विषय घेतला याचं कारण असं की बाकी या नेत्यांवरती अभ्यास करणारे खूप लोक आहेत, ऑलरेडी आहेत आणि त्यांनी खूप मोठं आणि चांगलं काम करून ठेवलेलं आहे. तर सावरकरांवरती पण झालेलं आहे काम, पण जितकं घ्यायला हवं, जितकं व्हायला हवं, जसं व्हायला हवं तसं ते झालेलं नाहीये. आणि इतकं मोठं विजरी मनुष्य असूनही का झालेलं नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. त्यामुळे तो एक अज्ञात, अपरिचित, दुर्लक्षिलेला व्यक्ती, मी त्याला असं म्हणेन की सर्वोत्तम उपेक्षित मनुष्य म्हणून सावरकरांचं मी नाव घेईन. तर त्यासाठीच विजनरी आणि एक सर्वोत्तम उपेक्षित या कारणासाठीच मला सावरकरांची फार एक प्रकारचं त्यांचं वैचारिक आकर्षण वाटतं असं मी म्हणेन. धन्यवाद सर, अभ्यासपूर्ण सगळी मतं तुम्ही मांडलेली आहेत. विक्रम संपत सरांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद हा मराठी रसिकांसाठी, मराठी वाचकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तुमचं स्वतःचं सावरकर आक्षेप आणि वास्तव हे पुस्तक मला असं वाटतं स्वातंत्र्यवीर सावरकर नव्यानं समजून घेताना जास्त उपयुक्त ठरेल. आणि पुढच्या पुस्तकासाठी शुभेच्छा, आम्हा सगळ्यांकडून शुभेच्छा. आणि आज वेळात वेळ काढून आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल विचारचक्रतर्फे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला संधी उपलब्ध करून दिली, तुमचेही खूप आभार. थँक्यू. तुम्हालाही तुमच्या पुढच्या या सिरीज साठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. विचारचक्राच्या प्रेक्षकांना विनंती की असे दर्जेदार विषय तुम्हाला ऐकायचे असतील आणि चांगल्या लेखकांशी असा संवाद तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की असे विचारचक्राचे व्हिडिओ बघत राहा आणि आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.